माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दामध्ये तुमचं स्वागत. या लेक्चरमध्ये आपण भारत द्वीपकल्पीय पठार हा मुद्दा अभ्यासणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण गंगेच्या मैदानाचा थोडा अभ्यास करू, त्यानंतर द्वीपकल्पीय पठाराचे काही महत्त्वाचे पॉइंट्स बघू आणि नंतर या पठारातील उत्तरेकडच्या भागाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया गंगेच्या मैदानाबद्दल काही पॉइंट्स जाणून घेण्यापासून. हे भारतातील सर्वात मोठं मैदान आहे. गंगेच्या मैदानाची पश्चिम पूर्व लांबी ही 1400 किलोमीटर आहे. याची सरासरी रुंदी ही 300 किलोमीटर एवढी आहे. याचा उतार हा वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. हा उतार 15 सेंटीमीटर दर किमी इतका आहे. मैदानाचे हिमालयाच्या पायथ्यापासून ते मुखापर्यंत एकूण 3 भाग पडतात. पहिला ऊर्ध्वगंगा मैदान, हे उगमाकडील मैदान आहे. दुसरा मध्यगंगा मैदान आणि तिसरा निम्नगंगा मैदान. आता आपण यातील ऊर्ध्वगंगा मैदानाचा अभ्यास करू. गंगेच्या वरच्या खोऱ्याच्या मैदानाला ऊर्ध्वगंगा मैदान असं म्हणतात. याचा उत्तरेकडे तीव्र उतार आहे. यातील वाळूच्या पट्ट्यांना स्थानिक भाषेत भूर असं म्हणतात. दुसरा आहे मध्यगंगा मैदान. गंगा यमुना दुआबाच्या पूर्वेस सखल भागात रोहिलखंड मैदान व अवध मैदान आहेत. मध्य गंगेत मिथिला हे मैदान आढळतं. यातील कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. ऊर्ध्वगंगा मैदानाच्या पूर्व दिशेला उत्तर प्रदेश आणि बिहारचा मोठा प्रदेश येतो. ह्या मैदानातून घागरा, गंडकी आणि कोसी नदी वाहत असून याचा बहुतांश भाग हा गंगा घागरा दोआब, घागरा गंडकी दोआब आणि गंडकी कोसी दोआब म्हणजेच मिथिला मैदान यांनी व्यापलेला आहे. तिसरा भाग आहे निम्न गंगा मैदानाचा. बिहारचे काही जिल्हे आणि पूर्ण पश्चिम बंगाल राज्यात हे मैदान आहे. याचा उत्तरी भाग हा तिस्ता, जलदका आणि तोरसा नद्यांच्या गाळाच्या संचयनाने बनलेला आहे. पश्चिमेला महानंदा आणि पूर्वेला संकोश या नद्या दरम्यानचा प्रदेश हा अतिशय ओसाड आणि नापीक आहे. सुंदरबन हे या मैदानामध्येच येतं. यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आपण अभ्यासू. हे सर्वात प्राचीन पठार आहे. हा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आहे. हा 16 लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतो, जे की भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 38% एवढा आहे. याची सरासरी उंची 600 ते 900 मीटर आहे. आता या पठाराच्या सीमा कोणत्या ते पाहू. वायव्येला अरवली पर्वत, उत्तरेकडे बुंदेलखंडाचा उंचवट्याचा भाग, उत्तर आणि ईशान्येकडे कैमूर व राजमहल टेकड्या येतात. तसेच पश्चिमेकडे पश्चिम घाट आणि पूर्वेकडे पूर्व घाटाची सीमा आहे. या पठाराबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. केरळ राज्यातील अनैमुडी उंची 2695 मीटर हे द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी आहे. नर्मदा नदीच्या प्रस्तरभंगामुळे या पठाराचे 2 भाग पडले आहेत. उत्तरेकडील पठार म्हणजे माळव्याचे पठार आणि दक्षिणेकडील पठाराला दख्खनचे पठार असं म्हणतात. आता या पठाराचे प्राकृतिक विभाग कोणते पडतात ते पाहू. याचे प्राकृतिक विभाग आहेत उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, पूर्वेकडील पठार, उत्तर दख्खन, दक्षिण दख्खन, पश्चिम घाट आणि पूर्व घाट. यापैकी उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश बघू. यामध्ये अरवली पर्वत, बुंदेलखंड यांचा समावेश होतो. पहिला आहे अरवली पर्वत. याची लांबी 800 किलोमीटर आहे. हा ईशान्य ते नैऋत्य दिशेत पसरलेला आहे.
ही पर्वतरांग दिल्ली ते पालनपूर गुजरातमधलं या दरम्यान पसरलेली आहे. सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे, ज्याची उंची 1722 मीटर असून ते अबू पर्वतामध्ये आहे. त्यानंतर बुंदेलखंड, यमुना नदी व विंध्य पर्वत यांच्या दरम्यान येणाऱ्या मैदानाला बुंदेलखंड म्हणून ओळखलं जातं. हा प्रदेश अत्यंत मंद उताराचा आहे. दक्षिणेला विंध्य पठार व उत्तरेला यमुना नदी तसेच वायव्य शंभ नदी व आग्नेयेला पन्ना अजयगड डोंगर रांगांच्या दरम्यान हे पठार आहे. बेटवा, धसन आणि केन नदी या ठिकाणी धावत्या धबधबे आणि घळई बनवतात. त्यानंतर आहे दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश. येथील महत्त्वपूर्ण प्राकृतिक विभाग म्हणजे माळवा पठार आणि विंध्य पर्वत रांगा. पहिला माळवा पठार. विंध्य पर्वताच्या उत्तरेला हा असून हा लाव्हारसापासून बनलेला आहे. त्यानंतर विंध्य पर्वतरांग ही मध्य भारतातील पश्चिम पूर्व दिशेने द्वीपकल्प पठारावर विंध्य पर्वतरांग पसरलेली आहे. विंध्य पर्वतरांग ही दख्खनच्या पठाराची उत्तर सरहद निश्चित करते. त्यानंतर पूर्वेकडील पठार प्रदेश. यातील पहिला आहे बाघेलखंड पठार. शोण नदीच्या दक्षिणेला व मैकल रांगेच्या पूर्वेला हे पठार आहे. दुसरा आहे छत्तीसगडचं खोरं. महानदीच्या वरच्या प्रवाहाच्या बशीच्या आकारासारख्या प्रदेशाला छत्तीसगड खोरं म्हणतात. आणि तिसरा आहे छोट्या नागपूरचं पठार. झारखंड राज्याच्या बराचसा भाग हा व्यापलेला आहे. पूर्वेकडील प्रदेशात राजमहल टेकड्या येतात. याची सरासरी उंची 700 मीटर एवढी आहे. गोलाकार टेकड्या व रुंद दऱ्या ही या पठाराची वैशिष्ट्ये आहेत. दामोदर व सुवर्णरेखा नद्या या पठारावरून वाहतात. दगडी कोळशाच्या साठ्यांकरिता हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर बस्तर पठार किंवा दंडकारण्य. छत्तीसगड खोऱ्याच्या दक्षिणेला बस्तर पठार किंवा दंडकारण्य आहे. हे पठार ओबडधोबड असून ते अरण्याने व्यापलेलं आहे. दुसरा आहे राजमहल टेकड्या. छोटा नागपूरच्या पठाराच्या पूर्वेकडे राजमहल टेकड्या आहेत. आणि तिसरा आहे मेघालय किंवा शिलाँग पठार. गंगा ब्रह्मपुत्रा या खोऱ्यांमुळे मेघालय पठार हे वेगळं झालेलं आहे. आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे या पठारांचा क्रम पाहू. मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड पठार आणि छोटा नागपूरचं पठार असा हा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम आहे. तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे काही टेकड्यांचा क्रम पाहू. उत्तरेकडे आहेत राजमहल टेकड्या, त्याखाली कैमूर टेकड्या आणि दक्षिणेकडे आहेत मैकल रांगा. तर अशा पद्धतीने या लेक्चरमधून आपण द्वीपकल्पीय पठार अभ्यासला. त्यातून तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, त्याचा आन्सर तुम्ही कमेंट करून द्यायचे. प्रश्न असा आहे की खालीलपैकी असत्य विधान किंवा विधाने सांगा. अविधान आहे गंगेच्या मैदानाची सरासरी रुंदी ही 300 किलोमीटर आहे. ब याचा उतार आग्नेयेकडून वायव्येकडे आहे. ऑप्शन्स आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही की एकही नाही. डिरेक्ट मुद्द्यामध्ये मी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.